आज एन्काउंटरमध्ये बोलताना तुम्ही असं म्हणालात की मराठी हा मुंबईमध्ये मायनॉरिटीमध्ये गेलेला आहे, मराठी वोटर. तर टक्का कमी आहे माझ्या मी मराठी लोकांच्या विरोधात बोलत नाही असं सांगू नका. पण हा एक ग्राउंड रियालिटी आहे, फॅक्ट आहे की जो वोटिंग पर्सेंटेज शेवटी डेमोक्रेसीमध्ये नंबर नंबर मॅटर करतं. आहे ना, तर नंबरचा महत्व असतो ना. तो नंबरचा महत्व असतो, तो नंबर असा आहे. तो ज्यांना मुंबईत पॉलिटिक्स करायचं आहे, राजकारणमध्ये यशस्वी व्हायचं आहे, त्यांना सर्व समाजांना बरोबर घेऊन जायचे. बाकी पण लोक काय करतात? अमराठी टक्का 70% झाले असं तुम्ही म्हणताय? मराठी टक्का असेल 70%. गुजराती, मारवाडी, यूपी, बिहार, बाकी जो पंजाब, ये वो सगळे मिटून आहे तिकडे. तो त्याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र मराठी भाषिकांचा राज्य आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईमध्ये मराठी भाषिकांचा एक स्वतःचा अधिकार आहे. त्याच्यावर काही कोणालाही आक्षेप नाही, होऊ शकत नाही. तो एक फॅक्ट आहे. पण हळूहळू आज नाही, गेल्या 10-20 वर्षापासून नाही झालेला आहे. एक 100-200 वर्षाचा इतिहास आहे. इकडे बाहेरचे लोक आले, त्यांनी काम केलं आणि मुंबईचं निर्माण केलं. मुंबईच्या निर्माणामध्ये स्वतःचं योगदान दिलं. बेस्टमध्ये काम करणारे जे समजा मराठी भाषिक आहेत, तो तिकडे तुम्हाला यूपीवाले पण कंडक्टर ड्रायव्हर दिसणार कमी आहेत. मुंबईमध्ये जेव्हा टेक्स्टाईल मिल होतो, तो एक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचे लोक आले तिकडे मजूर म्हणून काम केले. यूपी बिहारचे यूपीचे लोक खूप होते तिकडे आणि एकमेकांनी मिळून ते काम करत होते. तो बाहेरचे लोक येऊन मुंबईच्या विकासामध्ये त्यांनी खूप योगदान केलं. असा बाहेरच्या लोकांना तुम्ही बाहेर ठेवणार आणि स्वतःचे कामकाजमध्ये नाही घेणार, तर तुम्हाला नुकसान होईल. तो जे पण आता जे उत्तर भारतीय आहेत मुंबईतले ते तर उघडपणे राज ठाकरेंना म्हणतायत की आम्ही परंपरागत इकडचे आहोत म्हणून. आता तुम्ही पिढ्यानपिढ्या आम्ही आहोत. परंपराची गोष्टी अगर सांगणार तर परंपरा आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक व्हायचा होता, तो छत्रपतीच्या राज्याभिषेकसाठी इकडचे एकही ब्राह्मण तयार नाही झाले. तेव्हा कुठून ब्राह्मण आला होता सांगू मी तुम्हाला? काशीहून गागा भट आले होते. तो आमचा उत्तर भारत आणि महाराष्ट्राचा जो नाता आहे तो एवढा जुना आहे. 1600ची आमच्या रिश्ता आहे. त्याच्यापूर्वी जेव्हा भगवान राम निघालेत वनवासासाठी, ते नाशिकमध्ये आले होते. पंचवटी इकडे आहे आमच्या. तुम्ही सांगता ना की भैया लोक येऊन इकडे झोपडा बांधतात. सर्वप्रथम झोपडा तो छत्रपती भगवान श्री रामने बांधला इकडे पंचवटीमध्ये, पंचकुटीर. तिकडे सीतामैया राहत होती. तो आमचा एक रिश्ता, आमचा जो नाता आहे उत्तर भारत आणि महाराष्ट्र फार जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे जो राजपाट होता, त्यांचा जो कामकाज होता, त्याच्यामध्ये केवढे होते गैरमराठी भाषिक लोक. तो असा नव्हता. पण स्वतःचा राजकारण चालविण्यासाठी इकडे काही राजकारणी बिगर मराठी भाषिक लोकांच्या विरोधात ज्याप्रमाणे राजकारण करतात तो चुकीचा आहे. मुंबईत तुमचाच आहे, मराठी लोकांचा आहे, आम्ही स्वीकार करतो आणि कोणी सांगू शकत नाही की मी स्वीकार करणार नाही. तू करू नको, तुम्ही स्वीकार करा नाही करा तुमचा प्रश्न आहे. पण मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मराठी लोकांचा एक प्रेमाचा स्थळ आहे. पण तिकडे मुंबईच्या विकासामध्ये बिगर मराठी भाषी लोकांचा एक जबरदस्त योगदान आहे. पुरा बॉलिवूड बघा ना तुम्ही. दादासाहेब फाल्केनं सुरू तर केलं, पण त्यानंतर कितने केवढे चोपडा आले, कपूर आलेत. आलेत तर सगळे काय करतात, ते मुंबईमध्ये काम करतात ना. तुम्हाला एक माहिती आहे, गुरुदत्त एक मोठे फिल्मकार होते. येस. एकदा ते गेले डल लेकवर गेलेत श्रीनगर. डल लेकवर त्यांना शिकारा दिसला, एक जो नाव असतो असा. तो एक शिकारा घेऊन पवईमध्ये घेऊन आले होते. अच्छा. चालला नाही, पण त्यांची अशी इच्छा होती की आमच्या मुंबईमध्ये पण एक शिकारा राहिला पाहिजे सर. ते गुरुदत्त होते एक तिकडचे गौर सारा जीएसबी होते. पादुकोण होते, तो कर्नाटक कुठे काय ते गोवाच्या पुढे कारवारी होते. पण तो शिकारा घेऊन कारवार नाही गेले, ते इकडे आलेत. तर लोकांमध्ये पण मुंबईसाठी खूप प्रेम आहे. मुंबईच्या लोकांमध्ये पण बाहेरून आलेल्या लोकांसाठी खूप प्रेम असतो. त्यांनी स्वीकार केलेला आहे, त्यांच्या बरोबर ते राहतात.
त्यांच्या बरोबर त्यांच्या एक 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 चांगली रिश्ता आहे, चांगला नाता आहे. तुमची बायको हा महाराष्ट्रीयन आहे, तुमची बायको सीकेपी आहे हा माझी बायको आहे ना, माझी मिसेस आहे ना आणि ठाकरेंशी नातं देखील आहे. मला माहित नाही, ते वैद्य आहेत आणि त्यांचा एक दुसरा जो परिवार आहे तो गुप्ते आहे, तो वैद्य गुप्ते. चंदू मामा तो वैद्य आहेत. हा म्हणजे ठाकरेंचे नातंच आहे. बाळासाहेबांची मिसेस वैद्य होती. येस. आता सगळे वैद्य म्हणजे एकच आहेत का मला माहित नाही. पण मी तुमच्या मिसेसशी बोललेली आहे आणि त्यावेळी मला त्यांनी सांगितलेलं की ठाकरे हे बंधू लागतात दूरचे.